तर जे शिवराय भावांनो, आज होतं स्लॅब. मग शेंडे आले सकाळ सकाळ शेंड्यांनी मशीन आणली होती. शेंड्यांना म्हणलं मशीन लावून घ्या. शेंड्यांनी गाड्यांना सांगितलं मशीन लावून घ्या. मग मशीन गाड्यांनी लावून घेतली. आज होती घरची पित्र. मग मी गेलो नदीला, भावाला म्हणलं निवत सोड. भावाने पूजन केलं, निवत सोडलं. तिथनं पुढं परत कामावर आलो तर मशीन सेट झाली होती पूर्ण. तर गाड्यांना म्हणलो फास्टमध्ये मशीन लावून घ्या, कारण की एक 10-15 मिनिटात आम्हाला नारळ फोडून परत ते पुढल्या कामाला जायचं होतं. तर तिकडं म्हातारा एका जणाला दारू आणण्यासाठी पैसे घेत होतं. म्हाताऱ्याने दारू आणून दिली. मी गेलो, गाडीतले शिकंजे काढले. तोपर्यंत मला मित्राचा फोन आला की म्हणला तुमच्या रानात मुरुम चोरी चालू आहे. मग मी घेतली ब्रिजा आणि गेलो लोणारवाडीच्या दिशेने. लोणारवाडीमध्ये माझं 14 एकर क्षेत्र आहे. तिथं बऱ्याच दिवसापासून मुरुम चोरत होती, पण मला गावतच नव्हती. काल नेमकी गावली मुरुम चोरणारी. मग काय रानात गेलो, गाडीचे फोटो काढले मशीनचे, ट्रॅक्टरचे, आणि 112 नंबरला कॉल केला. एक 10-15 मिनिटात तर गाडी आली. पोलिसांनी सगळ्यांचं नाव नंबर घेतला आणि तिथनं सांगितलं मुरुम काढायचं नाहीत ना परत कुणी. तर जी कारवाई असेल ती आता पोलीस करतेनच पुढं. तिथून पुढे लोणारवाडीच्या पाहुणींच्या घरी गेलो, चहा घेतला. तोपर्यंत उमेदचा कॉल आला की म्हणलं आपल्याला बिगोनला जायचं. मग बिगोनला गेलो, उमेदची केस कापली आणि तोपर्यंत गाडी पण धुवायला लावलेली. गाडी धुवून झाली. आता आम्हाला निघायचं होतं जेवण करायला. मग गेलो श्री स्वामी समर्थ व्हेजला. वाघाने तिथून पनीर आणि काजूची भाजी मिक्स घेतली. त्याच्या साईडला जगदंब मच्छी खानावळ आहे, तिथे गेलो. उमेशला मासं खायचे होते, मग उमेशने मच्छी घेतली. तर आम्ही निघालो घराच्या दिशेने. पेट्रोल पंपावर गेलो, 2000चं पेट्रोल टाकलं. कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. चला, जय शिवराय भावांनो.